हा कोण? मॅडम, गणेश साहेबांचं घर हेच आहे ना? हो हेच आहे. तुम्ही कोण? मॅडम, याच एरियामध्ये इथेच ठेल्यावर खूप दिवसांपासून भाजी विकतो मी. आणि जेव्हाही पैशांची गरज पडते तेव्हा मी गणेश साहेबांकडूनच पैसे घेतो. आणि सध्या मला पैशांची खूप गरज आहे मॅडम. म्हणूनच गणेश साहेबांना भेटायला थांबलो होतो मॅडम मी. पण साहेब अजूनही बाहेरच नाही आलेत. म्हणूनच त्यांना भेटायला मी स्वतः घरीच पोचलो मॅडम. अरे बापरे, साहेब तर काही कामांसाठी मुंबईला गेले आहेत आणि त्यांना परत यायला 1 आठवडा होईल. मुंबईला गेलेत का ते? आणि यायला 1 आठवडा लागेल का? हम्म. तू ना साहेब आल्यानंतर ये. ठीक आहे मॅडम. ऐक, 1 मिनिट इकडे ये. काय झालं मॅडम? आता तुला तसं किती पैशांची गरज आहे? 10,000 रुपयापर्यंत मॅडम. ठीक आहे, मी देते ते, पण एक कंडिशन आहे. काय म्हणाला, तुम्ही द्याल? हो देईल ना. जर 10,000 दिले तर व्याज किती देशील तू? व्याज 2,000 रुपये देऊ शकतो मी. अच्छा, आणि दिवसाला 300 रुपयाच्या हिशोबाने मी 40 दिवसात चुकते करून देईन. ठीक आहे. मला व्याज 1,000 रुपये दिला तरी चालेल. रोज रोज येऊन द्यायची गरज नाहीये. आठवड्यातनं एकदाच येऊन सगळे मिळून देऊन दे. आणि तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची काय आहे. झालं मॅडम? तुला मी पैसे देते आहे हे माझ्या नवऱ्याला कळलं नाही पाहिजे. जसं मी त्यांना न सांगता तुला पैसे देते आहे तसंच अगदी तू कर. या सगळ्या गोष्टी मान्य असतील तर सांग, मी तुला पैसे देते. ठीक आहे मॅडम. याचा पत्ता साहेबांना नाही लागणार मॅडम. ठीक आहे. तुला कॅश हवी आहे की फोन पे किंवा गुगल पे आहे तुझ्याकडे? जशी तुमची इच्छा मॅडम. फोन पे वर पाठवते, तुझा नंबर सांग. हे बघा, नाव आलं माझं. ओके, पाठवलेत मी. आलेत का बघा. ठीक आहे. फोन सध्या माझ्याकडे नाहीये, घरी ठेवून आलो आहे मी. आणि घरी पोचल्यावरच चेक करून तुम्हाला मी नक्की सांगतो मॅडम. तुला जे सांगितले ते विसरू नकोस. तुला मी व्याजावर पैसे देते आहेत हे माझ्या नवऱ्याला कळायला नको. तू पण त्यांना न सांगता मला पैसे परत कर. जर त्यांना चुकूनही कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ठीक आहे मॅडम. साहेब पण नाही आहेत आणि पैशांची गरज होती. मिळतील की नाही मिळणार या विचारात खूप टेन्शनमध्ये होतो. पण तुम्ही ऐन वेळेवर माझी मदत केलीत मॅडम. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार मॅडम. थँक्यू मॅडम. ठीक आहे ठीक आहे. जसं घेतलंय तसं परत पण कर, बरोबर? नक्कीच मॅडम. ठीक आहे, तू जाऊ शकतोस आता. साहेब, मॅडम. हो आली. हा कोण आहात? मॅडम, मी याच एरियामध्ये खूप दिवसांपासून दूध विकतोय. तुम्हाला दुधाची गरज तर नाही हे विचारण्यासाठी आज आलोय. मॅडम, तुम्ही पॅकेटमधलंच दूध घेता का? हो ना. मॅडम, आमच्याकडे खूप गायी आहेत मॅडम. तुम्हाला गाईचं दूध हवंय का मॅडम? असं आहे का? रेट किती आहे? अर्धा लिटर 30 रुपये आहेत मॅडम. पॅकेटचं दूध तर स्वस्त आहे. तुम्ही 30 रुपये म्हणताय? मॅडम, आम्ही जे दूध देतो ते अगदी शुद्ध असतं मॅडम. आमचंच दूध घेऊन ते पॅकेटमध्ये भरून ते तुम्हाला विकतात मॅडम. त्यापेक्षा चांगलं आहे तुम्ही डायरेक्ट आमच्याचकडून दूध घ्या ना मॅडम. ठीक आहे ठीक आहे. यात इतकं विचार करण्यासारखं काय आहे मॅडम? नकोय मला. गरज नाहीये. गरज असेल तर सांगेल. मॅडम, असं नका बोलू मॅडम. तुमच्या आजूबाजूला जितके फ्लॅट्स आहेत सगळ्यांना मीच दूध सप्लाय करतो मॅडम. जर तुम्ही घ्याल तर माझी आणखी मदत होईल. अच्छा, सकाळी किती वाजता दूध मिळेल? जवळपास सकाळी 7 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत दूध पोचवीन मी. ठीक आहे, मग उद्यापासून तुम्ही द्या. ठीक आहे मॅडम. थँक्यू मॅडम. ठीक आहे, निघा आता. मॅडम, मॅडम. अच्छा, तुम्ही? मॅडम, मी दूध घेऊन आलोय. थांबा, भांड घेऊन येते.
1 मिनिट पैसे घेऊन अरे येते. नाही, काही गरज नाही मॅडम. मी पूर्ण पैसे महिन्याच्या शेवटी घेईन मॅडम. ठीक आहे. ओके. आता मी निघतो मॅडम. काहीतरी विचित्र वाटतंय. मॅडम मॅडम हा बोला. मॅडम मी दूध घेऊन आलो. तुमचं दूध नकोय मला. का? काय झालं मॅडम? तुमच्या दुधामध्ये खूप पाणी मिसळलेलं आहे. हे तुम्ही कसं काय म्हणू शकता मॅडम? तुमचं दूध पॅकेट दुधासारखं गाढं नाहीये. खूप पाणी मिसळलंय. मॅडम पॅकेटच्या दूध सारखं गाईचं दूध गाढं नसतं मॅडम. पण हे अगदी फ्रेश आहे आणि आजपर्यंत मी दुधात कधीच पाणी नाही मिसळलं मॅडम. मॅडम मला वाटतं तुम्ही कधीच आजपर्यंत गाईचं दूध नाही प्यालात. तुम्हाला हवं असेल तर या दुधाला कुठेही जाऊन टेस्ट करू शकता. जर भेसळ असेल तर नका विकत घेऊ मॅडम. या सगळ्यावर मी दुधात पाणी मिसळतोय असे आरोप तरी नका लावू मॅडम. आणि आजकाल चांगल्या गोष्टीची कदर लोकांना अजिबातच नाही आहे मॅडम. अच्छा मॅडम, निघतो मी आता. रम्या. हा बोला. हो उद्या माझ्या कलिगचं लग्न आहे. सकाळी जायचं आहे. रेडी होशील ना? हो ठीक आहे. हो तुला एक गोष्ट सांगायची आहे. उद्या लग्नासाठी साडी नेसशील? ठीक आहे. हो आणि तुला साडी नेसणं तर जमतं ना? मागच्या वेळी पण वर राहणाऱ्या काकूंनी साडी नेसवून दिली होती. उद्या कसं काय? YouTube वर पाहून साडी नेसशील? नाही हो, पण मी उद्या साडी घालूनच येईल. तुला तर साडी नेसणं जमत नाही, मग कशी नेसशील? तू कशाला विचार करतोय? मी उद्या साडी नेसून तुझ्या समोर येईल. ठीक आहे, बघूया. रम्या. रम्या. हो आली. ये, वेळ झाली आहे. अरे आतापर्यंत रेडी नाही झाली आहे का? बस थोडा वेळ वाट बघा, आता येते मी. वेळ होते रम्या. हॅलो. हॅलो मॅडम, तुमच्या घराच्या खाली उभा आहे मी. अच्छा, खाली आहे. हो. ओके थांबा. 1 मिनिट थांब, येते मी. आता कुठे चालली आहे? कुठे आहात तुम्ही? दिसत नाही. बघा, कारच्या बाजूला खाली वर उभा आहे. सेकंड फ्लोअर. हो इकडे बघा. आणि वर कुठून येऊ? हा लिफ्ट मध्ये या ना. सेकंड फ्लोअर. ओके मॅडम. हा ओके. हाय मॅडम. हा या ना. हे रम्या. हा हा काय कोण झालं? आहे? याला घरी का बोलवलं? हे ना खूप मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत. सिरियल आर्टिस्ट, सेलिब्रिटीज या सगळ्यांचा मेकअप हेच करतात. साडी पण ते नेसवतात. काल तुम्ही इतक्या प्रेमाने विचारत होतात ना लग्नात साडी नेसायला. मला पण तर साडी नीट नेसता येत नाही ना. हे खूप छान साडी नेसवून देतात. तू साडी नेसवण्यासाठी एका माणसाला बोलवशील? वरच्या घरी काकू पण तर आता नाहीये ना. मला पण साडी नेसणं येत नाही. तुला पण साडी नेसवणं येत नाही. म्हणूनच यांना ना मी गुगलवरून सर्च करून यांना बोलवलंय मी. खूप फेमस आहे ते. असं आहे तर याला पैसे द्यावे लागतील का? आता पैसे दिल्याशिवाय फ्री मध्ये कोण काम करेल? किती द्यायचेत? फक्त 2000च आहे. काय बोललीस? साडी नेसवायला 2000 द्यायचेत? हे बाहेर ना दुसऱ्यांकडून 3000 रुपये चार्ज करतात. आपलं फर्स्ट टाइम आहे म्हणून ऑफर मध्ये 2000 मध्ये मानलेत. थोडा विचार करून सांगू ना. हेच ते काम करणार आहेत का? अरे तुम्हाला कळत कसं नाहीये की हे खूप मोठे सेलिब्रिटी आहेत. मोठ्या मोठ्या ऍक्टर्स लोकांना हेच साडी नेसवतात. तुम्ही ना चूप राहा हो. तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही आज चला. ठीक आहे. मी इथे बोलतोय, ती अशीच निघून गेली. या. हे काय आहे? साडी नेसवण्यासाठी कुठल्या मुलीला बोलवायचं होतं ना. या मुलाला का बोलावला? माझं नशीबच फुटकं आहे. साडी नेसण्यासाठी सांगणं ही माझी चूक आहे. माझं म्हणणं ती ऐकतच नाही. लाईट गेले वाटतं. थोड्या वेळ आराम करायचा विचार केला तर लाईटच गेले.
बाहेर जाऊन झोपूया. काय करू, खूप झोप येते. अरे देवा, बरं आहे हवं येते. हम्म. 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 गेट वे ऑफ इंडिया उघडून आरामात झोपली आहे ही इथे. असं वाटतं घरी कोणीच नाहीये. अरे काय झालं, खूप वेळ झोपली का? माझा फोन कुठे गेला? इथेच तर ठेवला होता. कुठे गेला असेल? अरे बापरे, मी तर इथेच ठेवला होता. अरे बापरे, कोणीतरी घेऊन गेलाय का? कोणीतरी फोन चोरून गेलाय. कालच 40,000चा फोन घेतला होता. बदमाश, कोणीतरी येऊन माझा फोन चोरी केला. इतकी मेहनतीने 40,000 देऊन याला घेतलं होतं, त्यानं चोरून गेला कोणी. यानंतर दरवाजा उघडा ठेवून कधी झोपणार नाही. हा माझ्यासाठी एक छान लेसन आहे.